हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा व्हिडिओ मी पूर्ण मराठीतच शूट करणार आहे, कारण की मी इंट्रो हिंदीत देते आणि मग बाकीचा पूर्ण व्हिडिओ मराठीत होऊन जातो. सो आज आम्ही चाललो आहे, म्हणजे आत्ता आम्ही चाललो आहे येडाईला, जे आमची कुलदेवी आहे येरमाळ्याला. इथून जवळ आहे, 1.5-2 तासाचा प्रश्न आहे. सो आम्ही आता जाणार आहे. तर हा व्लॉग तोच असेल, दर्शन वगैरे सगळं जे काय होईल ते मी दाखवेल. आणि मी व्लॉग का शूट करत नाही, कारण माझ्याकडे कॉन्टेंट नाही. बट आता हा एक पार्ट झाला कॉन्टेंटचा. सो या मी सूटमध्ये शूट करेल. आणि माझी अजून आंघोळ झालेली नाही आहे, मी आंघोळ वगैरे करेल आणि मग तुम्हाला दाखवते. बाय गाईज. आम्ही इथं पोचलो आहे आणि मी घरी शूट नाही गेलं, कारण की खूप घाई होती आम्हाला. आता आम्ही आलो इथे मंदिराच्या तिथे आणि आम्ही आता खातोय दही. खूप गर्दी आहे गाईज, मी तुम्हाला नंतर भेटते. मला माहित नाही आवाज येतो का नाही, मी नंतर सांगते तुम्हाला मी काय काय बोलले ते. बाय. आम्ही आता आलो, आता आम्ही बसलोय, खूप दमलोय वर येऊन. तर आता आम्ही बसलो. तुम्हाला व्ह्यू दाखवते. हे बघा किती छान व्ह्यू आहे. हे बघा इतकी गर्दी होती, मी उलटा साईडने जाऊन दर्शन झालं ना. ओपन झालं, देवी पाहिली. तर आम्ही बसायला चाललो आणि मी आतमध्ये नाही व्हिडिओ काढला, कारण की खूप आम्हाला पटकन, कारण आम्ही पहिलंच उलट्या साईडने गेलो होतो, तर आम्हाला पटकन बाहेर काढलं. पण तिथं असं पण अलाउडच नव्हतं फोटो वगैरे काढणं, आणि इथं पण अलाउड नाहीच आहे व्हिडिओ वगैरे काढणं. म्हणून मला जितकं होईल तितकं मी दाखवेन. हे जे परड्या आहेत ना, ह्या सगळ्या ह्या देऊ दिदीनी आणि आम्ही दोघींनी भरल्यात. म्हणजे तिथं आपण जे नैवेद्य हा तिकडे बरं बरं. तर आम्ही दोघींनी इथं जे आपण घरून नैवेद्य आणतो ना, ते इथं सगळं परडीला भरायचं. आणि बघा अक्का आमची येते चालत आणि आता आम्ही जेवायला चाललोय गाईज. आजदादा अजून आला नाही. आजदादा कुठे गेले? तुळजापूरला ना. तुळजापूरला आजदादा गेलाय. आणि मग आता आजदादा इकडे येईन तेव्हा आम्ही जेवण करू. तर तेव्हा मग इथून किती मोठी लाईन आहे बघा, एवढी मोठी लाईन आहे. आणि आम्ही शॉर्टकट दर्शन इथून घेतले. वरचं आहे ना, इथून रॉंग साईडने गेलो एक्झिटवरनं. गाईज आमचं दर्शन झाले, पण आता आजदादा येतोय, म्हणजे एक 5-10 मिनटात पोहोचेल. मग आमचं जेवण राहिलं, मग आम्ही जेवण करू आणि मग निघू. देऊ ती जेवण केल्यावर जाणार आहे ना आपण. जेवण केल्यावर मग आम्ही जाऊ. पुण्यापासून बरंच लांब आहे, पण बीडपासून 1-2 तासात येते इथं. आणि मी लास्ट माझ्या पप्पासोबत आले होते. पप्पा, माझी आत्या, आम्ही 2000 बघा 9th स्टँडर्डमध्ये असताना, 9th पण नाही, 8-9th असताना आले होते मी. म्हणजे 3-4 वर्ष झाले. आणि डायरेक्ट आत्ता आले. आणि माझी मम्मीनी नवस केला होता, मग ती आली होती माझ्या आधी इथं हे करायला, दोरा बांधायला. आणि मी सांगते, मी तोंडावर का नाही देते, कारण मागं काकू आहेत. तर ही आहे आमची कुलदेवी येडाई. आमची कुलदेवी आहे, म्हणजे माझ्या पप्पाकडच्या साईडची आणि मम्मीकडच्या पण साईडची कुलदेवी येडाईच आहे.
लय बोर होतंय मला आता. दर्शन पण झाले. ही पोरगी इथं फोन बघत बसली आहे. तिला काही कामं नाहीत, मला काय कामं नाही. अक्का तिकडं फोनवर बोलायला गेली आहे. संतोषताई नाही आली कारण तिला कामं होते बरेच, त्यामुळं नाही आली. मी काय बोलते मला काहीच माहिती नाही, मला बोर होते. सफाईचं असतं. गाईज आमचं दर्शन झालंय आणि आम्ही बांगड्या पण भरल्या. काय घ्यायचं आणखी सांगा. नाही काय नाही घ्यायचं. जीव काय घ्यायचं का? आणि आता आम्ही रिक्षात बसलोय, बस स्टॉपला जाणार आहे आणि मग घरी जाणार आहे. ब्लॉग व्हिडिओ काढते. मस्त वाटते गाईज. हात जोडू गाईज, हात जोडू का एकदा. तर आता मी घरी जाऊन नाही, हां घरी जाऊन ब्लॉग करते कारण बसमध्ये ब्लॉग करणं इम्पॉसिबल आहे. आणि आता मी तोंडाला वगैरे बांधेल आणि घरी गेल्यावर बोलते. सो गाईज काल आम्ही आलो घरी आणि मी खूप दमली होते. मग आलो, फ्रेश झालो, जेवलो आणि मग डायरेक्ट झोपले. सो मी काल नाही शूट केला लास्ट पार्ट. सो आता उद्या माझे पेपर आहेत 12th. उद्या पहिला पेपर आहे. मग मला माहीत नाही कसं काय होणार आहे माझ्या पेपरचं, बट ठीक आहे बघूया. सो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला कॉन्टेंटची आयडिया द्या. बाय.